हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांचे भावी मंत्री असे बॅनर लागलेत। हिंगोलीच्या कावड यात्रेमध्ये बांगरांचे भावी मंत्री म्हणून बॅनर लागल्यामुळे सध्या संपूर्ण त्या परिसरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। संतोष बांगर यांच्या बॅनरमुळे आता तिथले कार्यकर्ते आणि समर्थक हे त्यांच्या उत्साहामध्ये भर पडलेली आहे। मंत्रिपदासाठी साकडं घालण्याची गरज नाही असं बांगर यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंच्या मनामध्ये जे आहे ते पूर्ण होईल असंही सूचक विधान बांगर यांनी केलेलं आहे। तर हिंगोलीमध्ये कावड यात्रा आयोजित केलेली आहे आणि या कावड यात्रेदरम्यान बांगरांचे भावी मंत्री म्हणून बॅनर लागल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे। मला वाटते की मला मंत्रिपदासाठी साकडं घालण्याची आवश्यकता नाही। माझा भोळाशंकर आणि माझा नेता सुद्धा भोळाशंकर एकनाथभाई शिंदे त्यांच्या मनात जे काही आहे ते 100% पूर्ण होईल। साहेब ठिकठिकाणी बॅनर आले भावी मंत्री म्हणून आपले काय ही कार्यकर्त्याची उत्स्फूर्तता राहते। कार्यकर्त्याला आपल्याला सगळ्यांनाच वाटते, जसं मला वाटते की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा तसंच कार्यकर्त्याची इच्छा असती की बाबा आमचा आमदार मंत्री व्हावा।